नमस्कार, मी संतोष शिंदे आणि खरंच मुख्यमंत्र्यांचं खूप खूप कौतुक आहे की जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती अत्यंत चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे विरोधी पक्षांचे धाबे दणाणले, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटतं की या योजनेमुळे सत्ताधारी लोक आहेत त्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन त्या योजनेच्याबद्दल काही बोलायचं, काही अपशब्द बोलायचे, काही वाईट वक्तव्य बोलायचं, हा सर्व प्रकार हा विरोधी पक्षांच्या लोकांच्या मार्फत होत आहे. आणि खरंच मुख्यमंत्र्यांनी ही योजना सन्माननीय जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांनी ही योजना आपल्या बहिणीच्या मार्फत, आपल्या लेकीच्या मार्फत आणि आपल्या भगिनींच्या मार्फत ही योजना काढलेली आहे. म्हणजे त्यांना कुठेतरी जाऊन त्या योजनेचा फायदा व्हावा, त्यांना कुठेतरी जाऊन ती महिला एक सक्षम व्हावी, त्यांना कुठेतरी जाऊन त्या योजनेचा लाभ व्हावा, त्यांना सक्षमाच्या दृष्टिकोनातून काहीतरी त्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून ही योजना काढलेली आहे. आणि या सर्व योजनेच्या जर बाबतीमध्ये आपण बघितलं तर विरोधी लोकांना याचा पोटशूळ उठलेला आहे. विरोधी लोकांना असं वाटतं की कुठेतरी या योजनेचा सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन त्या योजनेच्याबद्दल काही बोलायचं आणि योजनेचा कसा गैरफायदा होत आहे, योजनेबद्दल काही वाईट बोलायचं, जेणेकरून या योजनेबद्दल लोकांच्या मनात शंका येईल अशा भ्रमनिरास गोष्टी निर्माण करायच्या आणि या योजना किती चुकीच्या आहेत या दाखवून द्यायचा हा प्रयत्न विरोधी लोकांच्या दृष्टिकोनातून होत आहे. आणि हे अत्यंत चुकीचं आहे. जर राजकारण जर करत असाल तर तुम्ही कुठेतरी कोणाचं, नागरिकाचं, आपल्या महिलांचं जर भलं होत असेल तर ते भलं होण्याची तुम्हाला एक कुवत असली पाहिजे. ते भलं होणं बघण्याची तुमचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. असं हे सर्व होत आहे आणि हे अत्यंत चुकीचं होत आहे. एवढंच फक्त मला बोलायचं आहे. उद्धव ठाकरे आणि लाडकी बहीण योजनेवर सरकारी खजिना लुटला जात असल्याची टीका केली आहे. उद्धव ठाकरे फार मोठे नेते आहेत. त्यांना असं वाटत असेल की सरकारी खजिना लुटला वगैरे असेल तर तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुम्ही लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं. जे शासनाचे पैसे आहेत ते लोकांच्या टॅक्समधूनच वसूल केले असतात ना. मग लोकांना कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. ते सन्माननीय मुख्यमंत्री आणि ती योजना काढलेली आहे आणि त्यांना कुठेतरी जाऊन त्या टॅक्समधले जे आपण एवढे कष्टाचे पैसे आपण त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भरतो, शासनाकडे भरतो, महाराष्ट्र राज्य शासनाकडे भरतो, त्यांचा कुठेतरी जाऊन त्यांना एक परतावा म्हणून जर ते पैसे जर त्यांना मिळत असतील तरी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सावत्र भाव आहे त्यांच्या नेहमीच पोटामध्ये दुखणाऱ्या सर्व गोष्टींमुळे. मॅडम आपले नाव सांगा आणि लाडकी बहीण योजना बंद करण्याचे विरोधाचे षडयंत्र आहे याबद्दल आपल्याला. माझं नाव रंजना पाटील आहे. मी मागाठाणा शाखा 4 मधली आहे. माझी एकच मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की कुणीही विरोध पार्टीने कितीही संयंत्र रचू द्याल पण ही योजना बंद नाही झाली पाहिजे. ह्याच्यावर महिलांचं बरंच काही चालतंय. कुणाचं राशन पाणी, कुणाच्या मुलांचा खर्च, कुणाचं काही औषध पाण्याचं सगळ्यांचं ह्याच्यावर चाललेलं आहे. आणि एक सांगायचं तात्पर्य म्हणजे ही विरोधी पार्टी बोलते ना ही शासन बंद झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे, पण हे बंद नाही झालं पाहिजे. कारण आज महिलांना भरपूर फायदा झालेला आहे आणि महिलांच्यासाठी शिंदेसाहेब जे काय करतात ते छानच करतात. आणि त्यांना एकच विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे की ही योजना बंद करू नका. तुम्हाला आमचा महिलांचा भरपूर सपोर्ट आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सांगलीची एक महिला आहे, तिनं स्वतःचं मंगळसूत्र मोडून शिंदे साहेबांना तिनं राखी पाठवली कलेक्टर ऑफिसरला. तिथून म्हणजे तिला एवढा म्हणजे अभिमान, प्रत्येक स्त्रीला अभिमान आहे. त्यासाठी ही योजना बंद नाही झाली पाहिजे. ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि लाडकी बहीण योजनेवर सरकारी खजिना लुटला जात असल्याची टीका केली आहे. हे त्यांचं चुकीचं आहे. ही टीका कुणीही करतं आणि आतापर्यंत शिंदे साहेबांची टीकाच करत प्रत्येक जण आले. कुणी चांगलं म्हणलेलंच नाही. पण शिंदे साहेबांनी भरपूर चांगल्या गोष्टी केलीत. रोज टीकाच चाललेलं आहे. जिथे काही होतं तिथे पहिला शिंदे साहेबच येतात. तर बाळासाहेब ठाकरेंचं रंजना मदन राय. लाडकी बहीण योजना बंद करण्याचे विरोधाचे षडयंत्र आहे याबद्दल आपल्याला. हे चुकीचं आहे साहेब. बघा एवढ्या वर्षापासून कोणी काळजी घेतली नाही, पण आता जेव्हा आमचे मुख्यमंत्री साहेब आल्यापासून प्रत्येकाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रत्येकाची काळजी घेतली आहे आणि पहिल्यापासून ते कामं भरपूर करतात. त्याच्यामुळे आम्हाला ते खूपच म्हणजे मी नेहमी TV बघत असते. कोण विरोधी पार्टी कितीही बोलत त्यांना पण ते कधी उलटं उत्तर देत नाही आहे. पहिली गोष्ट ते शांत आहेत. आणि हे जे योजना काढल्यात आता जी काय आमच्यासाठी काढलं आहे, वयस्कर लोकांसाठी असो, कोणत्या लहान मुलांसाठी किंवा विधवा बायकांसाठी, हे बंद करायला विरोधी पार्टी जे बघतायत हे साहेब चुकीचंच आहे ना. असं आहे की तुम्ही
तुम्ही पण देत नाही आणि जे साहेब जे आता आमचे आलेत मुख्यमंत्री साहेब ते आमच्यासाठी काही ना काही करतात त्याच्यामध्ये पण असं तुम्ही चुकीचं बोलता म्हणजे हे चुकीचंच आहे. हां ही योजना कसं आहे? ही तर खूपच चांगली आहे साहेब ही योजना. कारण मी आता हे बघा 60 वर्षापासून मी बघतच आली आहे. परिस्थिती तर आमची एवढी नव्हतीच आहे आणि ही जी आता आली याच्यामध्ये खूप बायका आनंद आणि खुशी पण आहे. कारण आम्हाला बघा औषधाला वगैरे पैसे लागतात काही हात पसरायला म्हणजे करतात घरातले पण कसं हे ह्याच्यामध्ये आम्हाला अत्यंत खुशी कशासाठी वाटते की आमचे लाडके भाऊ जे आमच्यासाठी करायला लागलेत ते आम्हाला खूपच अभिमान वाटतोय की आम्ही मला तर भाऊ नाही आहे पण मला तर असं वाटतं की कोण ना कोण आमच्यासाठी भाऊ उभं राहिलेलं आहे. त्याच्यासाठी मला खूप अभिमान आहे यांचा. हा सर्व पूर्ण महाराष्ट्रालाच अभिमान आहे त्यांचा. असं काही नाही आहे की मला एकटीलाच अभिमान आहे. मॅडम उद्धव ठाकरे आणि लाडकी बहीण योजनेवर सरकारी खजिना लुटला जात असल्याची टीका केली आहे. हे साहेब चुकीचं आहे ना. काय आहे तुम्ही नाही मदत केली कोण ना कोण त्यांच्या रूपात आलं आम्हाला मदत करतोय पूर्ण महाराष्ट्रांच्या बहिणींना. कोणाला भाऊ आहे नाही आहे असं जाणून तर नाही दिलं ना. मी तर किती वर्ष माझा भाऊ नाही म्हणून भाऊच नाही मला म्हणजे दुःख वाटतं रक्षाबंधनला. पण ह्या टायमाला मला दुःख नाही वाटले कारण मी प्रकाश सूर्य आमदार दादांना राखी बांधली मला खूप खुशी वाटली. आणि आमदारचा स्वभाव खूप चांगला आहे आणि प्रत्येक गरिबांसाठी पण ते उभे राहतात. असं नाही आम्ही फोन केला तर उचलत नाही किंवा काय नाही. पहिली गोष्ट जरी ते रागात असले काय बोलले तरी दुसऱ्या दिवशी लगेच बोलणार काय तुझं काम आहे ते सांग आणि ते कामं भरपूर करतात. त्याच्याबद्दल तुम्हाला मीडियावाल्यांना पण धन्यवाद आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पण धन्यवाद दादांना पण धन्यवाद.